यशोदा चलो तू विचारतो प्रश्न आता आम्ही विचारतो. आबा मनोज जरांगे पाटील यांनी 15 तारखेपासून साखळी उपोषणाची घोषणा केली होती, मात्र तुर्तास उपोषणाला स्थगिती दिल्याचं कळतंय. कसं पाहता त्यांच्या भूमिकेकडे? हे सर्व मराठा समाजासह सर्वच समाजातील लोकांना माहित होतं की मनोज जरांगेचा बार फुसका ठरणार आहे. कारण जरांगेच्या आता कुठेतरी मुसक्या आवळणं सुरू आहेत. जरांगेच्या सगळ्या आसपास घोंगवणारे, रसद देणारे वाळू माफिया, गुटखा माफिया यांच्या टोळ्यांना सगळ्या सध्या येणाऱ्या काळात सगळ्यांना उचलण्याचं काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे जरांगे आता करणार नाही. जरांगेला आता जरांगेच्या पायाखालची वाळू सरकलेली, जरांगे घाबरलेला आहे. त्यामुळे जरांगे करणार नव्हता. फक्त कुठेतरी स्वतः माघार घेतली दाखवण्यापेक्षा कुठेतरी वेगळा इव्हेंट करून जरांगेला पहिल्यापासून माहिती की पुन्हा प्रेस बोलवायची, त्यामधून सांगायचे की आता आम्ही करणार नाही, आमच्या मागण्या हे झाल्या. अति जे मागण्या आहेत त्या पूर्वीपासून सुरूच होतं. सगळ्या गोष्टी ते सर्टिफिकेट काढणं लोकांचं सुरू होतं, सगळ्या गोष्टी सुरू होत्या. परंतु समाजाच्या डोळ्यात कशी धुळपेट करायची हे जरांगेला माहीत झालंय. परंतु आता मराठा समाजाने जरांगेच्या खरंच बुडावर लाभ घालून जरांगेला बाहेर काढलं पाहिजे. जरांगेपेक्षा अनेक मराठा समाजामध्ये विद्वान लोक आहेत, हुशार लोक आहेत, त्यांनी मराठा समाजाच्या साठी लढलं पाहिजे. जरांगे सारख्या बालिश माणसाकडे नेतृत्व ठेवणे असं आम्हाला वाटतं.